चौथरा पुणे नाका मंडळाच्या वतीने श्री गणेश मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विधिवत पूजा शुभ मुहूर्तावर करत मंडळाचे मार्गदर्शक तथा शिवसेना लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य माता भगिनी व शेकडो धर्माभिमानी युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात महाआरती संपन्न झाली। श्री गणेश मंदिर संपूर्ण फुलांनी सजावट करत दिव्याने प्रकाशित करत प्रभू श्रीरामचंद्रांची भव्य मूर्तीची श्री गणेश व प्रभू श्रीरामचंद्रांच्या गीताने आरती करून पुष्प अक्षता अर्पण करून फटाक्यांच्या आतिषबाजीत प्रभू श्रीरामाचा जयघोष करत मोठ्या जल्लोषात आनंद साजरा करण्यात आला। 2500 भक्तांना गोड प्रसादाचे वाटप करण्यात आले। सदर परिसर झेंड्यांनी भगवामय करत प्रभू श्रीरामांची व बजरंगबलीची सुमधुर गीते डीजेवर लावल्याने सोलापूर शहराचे मुख्य प्रवेशद्वार संपूर्ण राममय झाल्याचे पाहावयास मिळाले। रामभक्त हे श्रीराम नामाची भगवी टोपी परिधान करत गळ्यात प्रभू श्रीरामांची प्रतिमा असलेले उपरणे घालून मोठ्या उत्साहाने सहभागी झालेल्या युवकांचा आनंद गगनाला भिडला होता। माता भगिनी आपल्या घरून आरतीचे ताट घेऊन सहभागी झाल्या होत्या। प्रभू श्रीरामचंद्रांच्या जयघोषाने सदर परिसर भक्तिमय झाला होता। यावेळी मंदिरासमोर अतिशय सुंदर रांगोळी काढण्यात आली होती। बोला प्रभू रामचंद्र की जय, प्रभू रामचंद्र की जय। आज चौथरा नाका तरुण मंडळाच्या वतीने हजारो माता भगिनी तरुण वर्ग वयोवृद्ध नागरिकांच्या साक्षीने बरोबर 12:05 प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापनाचा सोहळा इथे करण्यात आला। 2500 लोकांना प्रसादाचं वाटप करण्यात येत आहे। प्रचंड उत्साह दिसून येत आहे। पूर्ण भारतात 500 वर्षानंतर बाबराने जेव्हा राम मंदिर उद्ध्वस्त करून बाबरी मशीद म्हणून एक ढाचा उभा केला होता, आज 500 वर्षानंतर या भारताचं स्वप्न साकार झालेलं आहे। आणि चौथरा पुणे नाका तरुण मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काल सकाळपासून मोठ्या उत्साहाने सगळे भगवे झेंडे भगवं वातावरण या ठिकाणी केले। आणि आज इथल्या सगळ्या माता भगिनीने 12:05 रामाची प्रतिष्ठापना केलेली आहे। ह्याच्या पुढे भारतात रामराज्य यावं एवढीच या प्रसंगी प्रार्थना।